रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. राज्यामध्ये स्थानिक स्तरावर नेत्यांना अधिकार दिलेला आहे ते जो निर्णय घेईल त्याला प्रदेश काँग्रेस कमिटीची त्याला मुख्य असेल. असं आहे की साहजिकच आहे, त्यांनी जे बोललं बरोबर आहे. कारण की असे जे निर्णय होतात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये, जे काही जे काही आमच्या सहकारी पक्ष आहेत त्या पक्षाच्या बरोबर स्थानिक स्तरावर, जिल्ह्याच्या स्तरावर एकत्र मंडळी बसतील, स्थानिक स्तरावर चर्चा करून त्याचा निर्णय घेतील. हा की राज्य स्तरावर निर्णय होत नाही. राज्य स्तरावर तर सांगितलं की तुम्ही तुमच्या पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना एकत्र घेऊन त्या निमित्तानं निवडणुकीला पुढे जा. पण हे जात असताना स्थानिक स्तरावर चर्चा करा आणि स्थानिक स्तरावर निर्णय घ्या, असं प्रत्येक पक्षामध्ये तशा पद्धतीने सांगणं. कारण की अनेक ठिकाणी थोड्या अडचणी आल्या की थोडं मागं पुढं करून आपल्याला ऍडजस्टमेंट करावं लागतं. तर तशा पद्धतीनं स्थानिक स्तरावर सुद्धा त्या पद्धतीनं त्या पक्षाचे नेते निर्णय घेतील. असं आहे की एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे की दोघं भाऊ जर एकत्र येत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. पण काही काही लोकांच्या फार पोटामध्ये दुखत आहे. आता ठीक आहे, त्यांनी एकत्र आलं तर त्याचा नक्कीच फायदा त्यांना होईल. आणि शेवटी आता महाविकास आघाडीमधून सर्व जे घटक पक्ष आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, जे वरिष्ठ नेते आहेत त्या बाबतीत वरिष्ठ स्तरावर चर्चा करून त्याचा निर्णय होईल. आम्ही असं आहे, आमच्या पक्षाने सुद्धा स्थानिक स्तरावर सांगितलं आहे की स्थानिक स्तरावर तुम्ही चर्चा करा आणि स्थानिक स्तरावर चर्चा करून तुम्ही योग्य तो निर्णय घ्या. पण जमेपर्यंत सर्व एकत्र लढले तर चांगलं होईल असं त्यांनी सांगितलं. पण शेवटी आता स्थानिक स्तरावर कसं ऍडजस्टमेंट होतं, अनेकदा काही अडचणी त्याच्यामध्ये येतात आणि त्या बाबतीत स्थानिक स्तरावर त्याचे निर्णय होतील. असं आहे की याचा निर्णय आता वरिष्ठ स्तरावर जे आमचे नेते आहेत, उद्धवजी ठाकरे आहे, शरद पवार साहेब आहे, आमचे काँग्रेसचे आहेत, मनसेचे आहेत, असे सर्व नेते एकत्र बसून त्याचा निर्णय घेतील. शेतकरी आज अतिशय अडचणीत आहे. आता ठीक आहे, राज्य शासनाने सर्वेचे आदेश दिले आहेत, सर्वे लवकरात लवकर व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांना मदत व्हायला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला सुद्धा जाऊन आलेत. मला वाटते 15 दिवस झाले असतील त्याला. केंद्र शासनाने सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत करायला पाहिजे. पण एक गोष्ट मी तुम्हाला आठवण करून देतो, जेव्हा मनमोहन सिंग साहेब जेव्हा भारताचे पंतप्रधान होते आणि अशा पद्धतीचं मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे आणि गारपिटीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, त्यावेळेस कृषी मंत्री शरद पवार साहेब होते. त्यावेळेस कृषी मंत्री म्हणून शरद पवार साहेबांनी 7 दिवसाच्या आत केंद्राकडनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली होती. 7 दिवस. आमची मागणी एकच आहे की जेव्हा शरद पवार साहेब 7 दिवसामध्ये केंद्राकडनं मदत त्यावेळेस मनमोहन सिंग असताना शेतकऱ्यांना देऊ शकतात, तर आता देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचे सरकार केंद्रामध्ये आहे, तर केंद्राकडनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत मिळायला इतका उशीर का? ती मदत केंद्राकडनं सुद्धा लवकरात लवकर आली पाहिजे आणि राज्य शासनाकडनं सुद्धा लवकरात लवकर या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. अतिशय वाईट परिस्थिती आमच्या शेतकऱ्यांची. कापूस गेला, सोयाबीन गेलं, संत्रा, मोसंबी, मराठवाड्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, विदर्भात सुद्धा नुकसान झालं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नुकसान झालं. त्याच्यामुळे या बाबतीत लवकरात लवकर, ठीक आहे, चांगलं आहे, म्हणजे राज्याचे प्रतिनिधी अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन आली, चांगली गोष्ट आहे, सर्वे करायची आदेश दिली, चांगली गोष्ट आहे. पण आता लवकरात लवकर आता शेतकरी पाहत आहेत की आम्हाला मदत राज्य शासनाकडनं किंवा केंद्र शासनाकडनं केव्हा मिळते. ती मदत लवकरात लवकर मिळायला पाहिजे अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मागणी आहे. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की पुण्यामधला एक गुंड घायवळ
आहे माझे. तुम्हाला काही अलग नाव सांगायची आवश्यकता आहे का? राजकीय नेत्यांनी दबाव टाकला की स्वतः अधीक्षकांनी दबाव टाकला? राजकीय नेते आणि राजकीय नेत्यांनी सुद्धा टाकला आणि अधीक्षकांनी सुद्धा राजकीय नेत्याच्या दबावापोटी त्यांनी सुद्धा टाकला. कधी खुलासा करणार त्या राजकीय नेत्यांचा? लवकरात लवकर त्याचं रेकॉर्डिंग मिळते मला. त्याचं रेकॉर्डिंग मिळते लवकरात लवकर. ते रेकॉर्डिंग मिळाली की त्यांचं सुद्धा नाव मी सांगेन. लवकरात लवकर रिपोर्ट तुम्ही पाहिला ना, नंबर 3 शेवटल्या पानावर क्लिअर कट म्हटलंय ना, शेवटल्या पानावर एकदम 3 गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केल्या महत्वाच्या. त्याच्यामध्ये म्हटलंय की 3 गोष्टी त्यामध्ये नमूद केल्या आहेत महत्वाच्या. पहिली गोष्ट की मी ज्या बाजूला बसलो होतो त्या बाजूचा काच तो दगड मारल्यामुळे फुटला आणि त्याच्या काचामुळे माझ्या कपाळावर जखम झाली. आणि ही घटना एका माणसाने नाही केली, 2 माणसांनी घटना केलेली आहे. एकाने पुढच्या काचावर दगड मारला, एकाने मी बसलो त्या बाजूच्या काचावर दगड मारला. आणि या रिपोर्टमध्ये ही माझ्यावर जो हल्ला झाला असा हल्ला झालाच नाही, ही घटना खोटी आहे. जे दाखवण्याचा पोलिसांनी राजकीय दबावाखाली प्रयत्न केला याचा कुठेही उल्लेख या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये नाही आहे. धन्यवाद. हा घायवळ हा काही भारतीय जनता पार्टीच्या जे नेते आहेत, कोल्हापूर आणि तुमचे चंद्रकांत दादा पाटील आहे, आता त्यांच्याच पक्षाचे लोक आरोप करून आले. ते चंद्रकांत दादांच्या सहकार्यामुळे तो परदेशात पळून गेला. अशा तिथले जे माजी आमदार आहे पुण्याचे रवींद्र धंगेकर त्यांनी सुद्धा तसा आरोप केलाय. त्याच्यामुळे इतका मोठा गुंड जर राजकीय मदतीशिवाय बाहेर परदेशात पळून जाऊ शकत नाही, त्याला पासपोर्ट कसा मिळतो? त्यामुळे जे राज्य शासनाचे मंत्री आहेत कोल्हापूरचे दादा, त्यांनी त्याला मदत केल्यामुळे तो घायवळ पळून गेला परदेशात, अशा पद्धतीचा आरोप होत आहे. त्या बाबतीत त्यांनी खुलासा केला पाहिजे आणि राज्य शासनाने सुद्धा याची संपूर्ण चौकशी केली पाहिजे की कोणाच्या मदतीमुळे घायवळ सारखा गुंड हा पासपोर्ट मिळवतो आणि पासपोर्ट मिळून तो परदेशात पळून जातो. याच्या मागे कुणाचा हात आहे, कोणी त्याला मदत केली, ह्या गोष्टी सुद्धा जनतेसमोर यायला पाहिजे. काल हर्षवर्धन सपकाळचे म्हणाले की राज्यामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांना घेऊन आम्ही असं आहे की मोठ्या प्रमाणात आपण ग्रामीण भागामध्ये जे गरीब खालचे जे आमचे लोक आहेत त्यांना दिवाळीच्या वेळेस किंवा दसऱ्याच्या वेळेस आपण गेल्या अनेक वर्षापासून सवलतीच्या दरामध्ये आनंदाचा शिरा देतो, जेणेकरून त्यांना एक त्या पद्धतीने एक चांगली मदत होऊ शकते. पण अतिशय दुःखाची गोष्ट आहे की आनंदाचा शिरा जो या सर्व आमच्या महाराष्ट्रामध्ये सर्व कार्ड धारकांना, BPL धारकांना मिळणार होता, तो देणार नाही. त्या बाबतीत राज्य शासनाने फेरविचार करायला पाहिजे.